नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. आज चुकलेल्या संदर्भांची दुरुस्ती करायला आणि काही माझ्या तोंडून जे संदर्भ चुकलेले आहेत त्याविषयीची माफी मागायला आणि त्यातली वस्तुस्थिती समजावून सांगायला मी आलेलो आहे. काल संध्याकाळी एक व्हिडिओ केला होता. त्या व्हिडिओचं शीर्षक होतं 22 मार्च 1983 आणि या दिवशीच्या एका GRचा संदर्भ देऊन हा व्हिडिओ केलेला होता. मला एक गोष्ट पहिल्यांदाच स्पष्ट करायची आहे की त्या व्हिडिओमधला सगळा संदर्भ हा नामदेवराव जाधव यांचा होता, ज्यांनी एक स्वतंत्र व्हिडिओ करून हा सगळा विषय मांडलेला होता. मला आश्चर्य याचं आहे की नामदेवराव जाधवांचे संदर्भ देखील या विषयामध्ये चुकलेले आहेत. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता आणि त्यानंतर शरद पवारांच्यावरती दोषारोप करणारा व्हिडिओ त्यांनी केलेला होता. त्यातली काही वाक्य मी तुम्हाला ऐकवणार आहे, ती ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्यात जो खास करून संदर्भ चुकला आहे तो 2 GR संबंधीचा चुकलेला आहे. एक त्यांनी व्हिडिओ त्या तारखेसहित शरद पवारांना जबाबदार धरले ते आहे बघा, आणि दुसरा एक स्क्रीनशॉट दाखवणार आहे ते पण बघा, तुमच्या लक्षात येऊन जाईल. मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठा काळा दिवस किंवा मराठ्यांचा गळा घोटणारा दिवस 23 मार्च 1983 शरद पवार यांनी केलं. आणि शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यावेळी त्यांनी डायरेक्टली ओबीसीचं हे जे 11% आरक्षण होतं त्याच्यामध्ये हे लेवा पाटील, लेवा पाटीदार, लेवा कुणबी अशा 3 जाती फक्त एका ओळीच्या शिफारशीनं, एका डेस्क ऑफिसरच्या शिफारशीवरती त्यांनी त्यात ऍड केल्या. ओबीसीचं आरक्षण 11 वरनं 14% गेलं होतं. ते त्यांनी शरद पवारांनी डायरेक्टली 14 वरून 30% केलं. आणि घटनेची आरक्षणाची जी मर्यादा आहे सुप्रीम कोर्टाने दिलेली 50% आरक्षण नेलं. म्हणजे जे आरक्षण ऑलरेडी त्यांना 11% दिलं ते 14 वरती नेलं आणि राहिलेलं जे 16% मराठ्यांच्या हक्काचं बाकी होतं ते सुद्धा शरद पवारांनी ओबीसींच्या घशामध्ये घातलं. आणि 1982ला 83ला 23 मार्च सगळ्या मराठ्यांनी लिहून ठेवा ही तारीख. 23 मार्च 1983 हा मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठा विश्वासघात आणि पाठीमध्ये खंजर खुपसणारा कार्यक्रम झाला. आणि म्हणून मी जे पूर्वीपासून सांगतोय की मराठ्यांच्या पराभवाला, मराठ्यांच्या परिस्थितीला आणि मराठ्यांच्या दुर्गतीला जर जबाबदार कोण असतील तर मराठा राजकारणी आहेत. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं नाव आहे शरद पवारांचं. शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते, कधीही मराठ्यांचं त्यांनी भलं केलं नाही. ऐकलं हे ऐकल्यावरती त्या तारखेला म्हणजे त्या मार्चच्या 83च्या तारखेला शरद पवार मुख्यमंत्री होते आणि त्यांनी हा सगळा विषय केलाय असं आपल्याला वाटण्याची शक्यता आहे. धोरणांच्या वरती कितीही विरोध असला तरी संदर्भाच्या मध्ये चुकीची माहिती जाऊ नये याची काळजी घ्यायला हवीच. ती काळजी काल मला घेता आली नाही, ती मी आता घेतो आहे, कारण संदर्भाच्या दृष्टीनं चुकीची माहिती जायला नको. अर्थात या विषयावरचा याच संदर्भाने एक स्वतंत्र व्हिडिओ मी पोस्ट करणार आहेच आहे. की कितीही संदर्भ चुकले म्हणजे केवळ तारखांचे संदर्भ चुकले म्हणून हेतूंमधला काही गडबड आहे ती असं नाही लक्षात येत आपल्या, की हेतूंची गडबड तर आहेच आहे पण संदर्भ चुकलेत हे मात्र मान्य करावं लागेल. पहिल्यांदा जरा यातले वस्तुस्थिती काय ते बघून घेऊया. ज्या 83व्या वर्षाचा उल्लेख करतात त्याच्यातले काय स्थिती आहे जरा बघून घ्या. त्या वर्षामध्ये कोण कोण मुख्यमंत्री होतं हे समजून घेतलं पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा बॅरिस्टर बाबासाहेब भोसले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, जे जानेवारी 1982ला आपल्या पदावरती आले आणि फेब्रुवारी 1983 पर्यंत त्या पदावर होते. म्हणून बाबासाहेब भोसलेंच्या काळामध्ये पण हा GR निघालेला नाहीये. मी आपला 83चा संदर्भ असावा. 2च महिने बाबासाहेब भोसले होते. त्यानंतर पुढचे मुख्यमंत्री बघा, वसंतदादा पाटील त्या काळामध्ये मुख्यमंत्री होते. फेब्रुवारी 1983 ते जून 1983 या काळामध्ये वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आता याच काळामधल्या GRचा हा उल्लेख आहे 23 मार्च 1983 याच काळातल्या. आणि नेमके तुमच्या लक्षात येईल की मार्च नंतर जून मध्ये लगेच म्हणजे जून 85ला लगेच नाही, जून 85ला वसंतदादा पाटील गेलेले होते. त्यामुळे 83चा GR जर निघाला असेल 23 मार्च 1983चा तर तो वसंतदादा पाटलांच्या काळामध्ये निघालेला आहे. त्यामुळे त्या GRचा शरद पवारांशी फारसा संबंध येत नाही. ॲज अ मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री म्हणून फारसा संबंध येत नाही.
आता नामदेवरावांनी ही माहिती का दिली असा माझ्या समोरचा प्रश्न आहे. शरद पवारांच्या मुख्यमंत्रीपदाचे कार्यकाळ पण आपण समजून घेतले पाहिजेत, त्याच्यावर एक दृष्टिक्षेप टाकूया. शरद पवार जुलै 1978 ते फेब्रुवारी 1980 या काळामध्ये पुलोदचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते. पुढे शरद पवार पुलोद सोडली, काँग्रेसमध्ये विलीन झाले. त्यानंतर जून 1988 ते मार्च 1990 या काळामध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री म्हणून ते दुसऱ्यांदा परत आले. त्यानंतर मार्च 90 ते मार्च 1995 या काळात ते परत तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. तर चौथ्यांदा मार्च 93 ते मार्च 95 या कालावधीमध्ये शरद पवार मुख्यमंत्री झालेले होते. त्यामुळे ज्या GRचा उल्लेख केला जातो आहे नामदेवरावांच्याकडून, त्या काळामध्ये शरद पवार मुख्यमंत्री नव्हते हे स्पष्ट आहे. त्यामुळे त्या GRचा आरोप शरद पवारांच्या वरती ठेवून शरद पवारांनीच तो GR काढला असा दावा चुकीचा ठरतो. बाकीच्या गोष्टी तपशीलवार आपण स्वतंत्र व्हिडिओमध्ये बोलणार आहोत, पण या बाबतीत तरी तसा संदर्भ येत नाही. आता बघूया GRच्या संबंधाने. नामदेव राऊतांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये एक GR दाखवलाय आणि त्याचा उल्लेख त्यांनी व्हिडिओमध्ये पण केलाय. म्हणजे त्यावेळेसचा एक GR होता, त्यावेळेसचा एक GR होता. तेही वाक्य एकदा ऐकून घ्या. 23 मार्च 1983 शरद पवार यांनी केलं आणि शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यावेळी त्यांनी डायरेक्टली ओबीसीचं हे जे 11% आरक्षण होतं त्याच्यामध्ये हे लेवा पाटील, लेवा पाटीदार, लेवा कुणबी अशा 3 जाती फक्त एका ओळीच्या शिफारसीनं, एका डेस्क ऑफिसरच्या शिफारसीवरती त्यांनी त्यात ऍड केल्या. ओबीसीचं आरक्षण 11 वरनं 14% गेलं होतं, ते त्यांनी शरद पवारांनी डायरेक्टली 14 वरून 30% केलं. ऐकलं? आता यानंतर तो GR आम्ही तपासण्याचा प्रयत्न केला. त्याच GR मध्ये जिथे पोस्ट केला आहे त्यात नामदेवराव सांगत असलेली तारीख आणि GRची प्रत्यक्षातली तारीख ही वेगळी आहे. त्यामुळे इथे एक त्या तपशिलामध्ये गडबड सापडते. आता पुढचा विषय बघूया. आता पुढच्या विषयामध्ये त्यांनी आणखी एका GRचा उल्लेख केला आहे. तो म्हणजे ज्याच्या शरद पवारांच्या वरती त्यांनी सांगितलंय 23 मार्च 1983चा GR. तर तो 23 मार्चचा GR नाही आहे, तो 22 मार्चचा GR आहे. त्याची कॉपी देखील मी तुम्हाला समोर दाखवतोय. तो 22 मार्चचा GR आहे, 23 मार्चचा नाही. त्याच्यामुळे 23 मार्चला कोणताही सरकारी GR निघाल्याचं रेकॉर्डवर दिसत नाही आहे. अर्थात वेगळा कुठला असेल त्याची नोंद नसेल तर मला माहीत नाही. जे तपशील मला माहीत नाहीत त्याविषयी मी ठामपणे सांगणार नाही. पण तो GR 22 मार्चचा आहे. म्हणजे शरद पवारांच्या बाबतीत आरोप करताना नामदेवराव जाधवांनी काही तपशील, काही संदर्भ चुकवत केलेला आहे. खास करून 1983 शरद पवार मुख्यमंत्री होते असा त्यांचा दावा हा फोल ठरतोय. हां, एक गोष्ट नक्की आहे, त्या काळामध्ये एक मराठा मुख्यमंत्रीच होते, काँग्रेसचे होते, जे वसंतदादा पाटील होते. त्याच्या आधीही बॅरिस्टर बाबासाहेब भोसलेच होते. या दोन्ही कार्यकाळाचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येतं की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये म्हणजे जी संख्या वाढवण्याचं, म्हणजे पर्सेंटेज वाढवण्याचं काम झालंय, संख्या नाही पर्सेंटेज वाढवण्याचं काम झालंय, ते पर्सेंटेज वाढवण्याचं काम हे मराठा मुख्यमंत्री असताना काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये झालेलं आहे. हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे नामदेवरावांचा जो आरोप आहे तो शरद पवारांच्या वरती न होता काँग्रेसच्या मराठा मुख्यमंत्र्यांच्या वरती व्हायला हवा होता, पण तो असा का झाला हे मला माहीत नाही. नामदेवरावांचा व्हिडिओ बघून आणि नामदेवराव जाधव हे राजमाता जिजाऊ राजे यांच्या माहेरच्या वंशजातले असल्यामुळं त्या फ्लूकमध्ये तो संदर्भ देत माझ्याकडूनही त्याच संदर्भाचा धागा पकडून व्हिडिओ करणं झालं. पण आपल्या प्रेक्षकांच्यापर्यंत खरी माहिती पोहोचणं आवश्यक आहे आणि त्यात काही संदर्भ चूक झाले असतील तर त्याची दुरुस्ती करणं आवश्यक आहे. माणूस चुकला तर ते खुल्या दिलानं मान्य करावं, कारण आपली चूक मान्य करण्यातच शहाणपणा असतो. तो शहाणपणा मी करण्यासाठी हा व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन आलो आहे. त्यामुळे या बदललेल्या संदर्भामध्ये बरेच काही विषय बदलतात, तेच मी आपल्यासमोर पुढच्या एका व्हिडिओमध्ये तपशीलवारपणे मांडणार आहे. धन्यवाद.